आज चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता। आज 2 उमेदवारांनी माघार घेतलेली आहे। त्यांची नावं आहेत सुनील शांताराम खंडागळे आणि नसीरा अब्दुल रहमान काझी। आपल्याकडे नामनिर्देशन पत्राची छाननी केल्यानंतर 8 उमेदवार शिल्लक होते, त्यापैकी आज 2 उमेदवारांनी माघार घेतलेले आहे। त्यामुळे 6 उमेदवार आज आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्या 6 उमेदवारांकरिता जे चिन्ह वाटप आहे ते चिन्ह वाटप ही 3 वाजता पार पडलेलं आहे। त्या चिन्ह वाटपामध्ये जे 2 उमेदवार राज्यस्तरीय पक्षाचे आहेत त्या दोन्ही पक्षांना घड्याळ आणि तुतारी वाजवणारा माणूस हे दोन्ही चिन्ह त्यांना मिळालेले आहेत। इतर जे 4 अपक्ष होते त्याच्यामध्ये अनगा राजेश कांगणे यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले, प्रशांत भगवान यादव यांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळाले, महेंद्र जयराम पवार यांना माईक हे चिन्ह मिळाले आणि शेखर गंगाराम निकम यांना फुलकोबी हे चिन्ह मिळाले। या पद्धतीने हे 6 उमेदवार रिंगणामध्ये आहेत आणि यांचा जो निवडणुकीच्या याच्यातला क्रम जो आहे ते मतपत्रिकेवरचा 1 नंबरला जे नाव आहे ते प्रशांत बबन यादव आणि त्यांची निशाणी किंवा चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस। दुसरं जे नाव आहे ते शेखर गोविंदराव निकम, त्यांचं चिन्ह आहे घड्याळ। तिसरं जे नाव आहे ते अनगा राजेश कांगणे, त्यांचं चिन्ह आहे शिट्टी। चौथं जे नाव आहे प्रशांत भगवान यादव, त्यांचं चिन्ह आहे ट्रम्पेट। 5वं नाव आहे महेंद्र जयराम पवार, त्यांचं चिन्ह आहे माईक आणि 6वं नाव आहे शेखर गंगाराम निकम कॉलीफ्लॉवर आणि 7वं नाव हे नोटा असणार आहे, यापैकी कुणीही नाही। या पद्धतीने आजच्या या विड्रॉलनंतर आणि चिन्ह वाटपानंतर आपल्याकडे 6 उमेदवार आणि नोटा 7वा या पद्धतीने उमेदवार 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी आहेत। त्यानंतर आम्ही उमेदवारांची पण बैठक घेतली। उमेदवारांच्या बैठकीमध्ये आपली जी 336 केंद्र आहेत त्याची यादी त्यांना देण्यात आली। त्यासोबतच आपल्याकडे जे होम वोटिंग होणार आहे, होम वोटिंग जे होणार आहे ते 14 ते 16 या 3 दिवसात होणार आहे। 14, 15, 16 आपल्याला जे होम वोटिंगला जे अर्ज प्राप्त झाले ते टोटल 847 आहेत। 847 अर्जांचं जे होम वोटिंग आहे त्या होम वोटिंगचे आपण 27 टीम केलेत। 14 तारीखला 27 टीम असतील, 15ला 27 असतील आणि 16ला 26 टीम या होम वोटिंग घेतील आणि याच्यामध्ये जे कोणी ॲब्सेंट असतील त्यांच्यासाठी रिझर्व दिवस आपण 17 नोव्हेंबर ठेवलेला आहे। या पद्धतीने 4 दिवस होम वोटिंग चालणार आहे। त्या होम वोटिंगची पण यादी आणि त्याचं जे टाईम टेबल आहे ते पण आपण उमेदवारांना दिलेलं आहे। त्यासोबत आता मतदारसंख्याही आपली अंतिम झालेली आहे। त्या अंतिम मतदारसंख्याची पण जी मतदार याद्या आहेत त्याही त्यांना आपण दिलेल्या आहेत। त्याही त्यांना आपण दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्या मतदारसंख्येनुसार आपले जे 336 केंद्र आहेत त्याचं त्यांना हे दिलेलं आहे। आजची आपली जी मतदारसंख्या जी आहे ती 2,76,066 म्हणजे 2,76,066 एवढी आपल्याकडे मतदारसंख्या आजच्या घडीला आहे। त्याची मी मेल फिमेलची पण आकडेवारी आपल्याकडे आहे। त्याच्यामध्ये 1,34,883 मेल आहेत आणि 1,41,183 हे फिमेल आहेत। म्हणजे टोटल 2,76,066 हे आपले टोटल मतदार आहेत। त्यासोबतच सर्व्हिस वोटर जे आहेत ते आपले 158 आहेत। त्यांना पण आजपासून आम्ही पुढच्या 1-2 तासामध्ये त्यांना ETBS आम्ही पाठवणार आहे। म्हणजे जी ETBSची मतपत्रिका आहे ती आपण या ठिकाणाहून पाठवतो। ती त्यांचं ज्या ठिकाणी युनिट आहे त्या ठिकाणी याची प्रिंट ते काढतात आणि त्यांना पिन पण जातो, तर तो पिन जाऊन ते प्रिंट काढतात आणि प्रिंट काढल्यानंतर त्याचं नॉर्मल आपल्या वोटिंग जसं असं त्या टाईपमध्ये पोस्टल बॅलेटसारखे पाकिटं आणि मतपत्रिका त्यांना मिळतात आणि त्याच्यावर ते मतदान करून त्या सीलबंद करून आपल्याला पुन्हा पाठवतात। जे आपल्याला 23 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत जेवढ्या पोस्टलच्या येतील तेवढ्याच आपण 23 तारखेला 8 वाजता काउंटिंग सुरू करणार आहे। फक्त ETBSमध्ये फरक काय आपल्या पोस्टलपेक्षा की त्याला QR कोड असतात, जे QR कोड आम्ही स्कॅन करतो
या पद्धतीने आपली ही वोटर संख्या म्हणजे 2,76,067 ती आपली या ठिकाणची आहे आणि 158 जी आहे ती सर्व्हिस वोटरची संख्या आहे. त्यामध्ये 847 तर होम वोटिंग आहे. त्यासोबतच आपल्याकडे अंदाजे 2 ते 2,500 हजारपर्यंत आपली म्हणजे संख्या आहे की पोस्टलपर्यंत शक्यता आहे. कारण की पहिल्या ट्रेनिंगलाच आपल्याला 847 पोस्टल बॅलेटची मागणी आलेली आहे. त्यानंतर विविध मतदारसंघात आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडूनही आपल्याला मागणी आलेली आहे. साधारणतः त्या मागण्या काही इसेन्शियल सर्व्हिसचे काही लोक असतील यांच्या सगळ्या मागण्या विचारात घेतात 2,000 ते पर्यंत ती शक्यता आहे आणि ही 800 म्हणजे साधारणतः 3,000पर्यंत आपल्याला पोस्टल बॅलेट होण्याची शक्यता आहे. आपण त्यासाठी काउंटिंगच्या वेळी टोटल 24 टेबल लावलेले आहेत. 14 टेबल EVMसाठी असतील आणि जे 8 टेबल आहेत ते पोस्टलसाठी आहेत. म्हणजे हे जे पोस्टल आपलं असेल प्लस ते 158 जे सर्व्हिस वोटर आहेत त्यातले जे काही पोस्टल येतील या पोस्टल म्हणजे त्या 158साठी आपण 2 टेबल लावलेत. त्याचं स्कॅनिंग करणार 2 टेबलवर ETPBचे टेबल आणि 8 टेबलला हे जे 3,000 आहेत या 3,000चे काउंटिंग त्या ठिकाणी होईल. म्हणजे साधारणतः प्रत्येक टेबलला 300-400 मॅक्झिमम आपण 500 एका टेबलला देऊ शकतो. या पद्धतीनं आपलं हे मतदार आणि त्यांची संख्या आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आता आपल्याकडे 3 विधानसभा मतदारसंघाकरता एक जनरल ऑब्झर्वर आहेत. तेही या ठिकाणी व्हिजिट करून गेले. त्यासोबत आपल्याला एक्सपेंडिचर ऑब्झर्वरी 5 मतदारसंघासाठी एक आहेत आणि पोलीस ऑब्झर्वरी 5 मतदारसंघासाठी एक आहेत. बाकीचे रिसिव्हिंग डिस्ट्रीब्युशन हे सगळं युनायटेड हायस्कूलमधूनच होणार आहे. आपलं बाकीचं जे शेड्यूल आहे की साधारणतः 10 आणि 11 ह्या 2 तारखेला आपलं कमिशनिंग होणार आहे. म्हणजे सिम्बॉल लोडिंग कमिशनिंग पेअरिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या 2 दिवसात होणार. म्हणजे मशीन तयार केले जातील 2 दिवसामध्ये 10 आणि 11 तारखेला. त्याच्यानंतर 12 आणि 13 तारखेला आपलं दुसरं ट्रेनिंग असणार आहे. जे पहिलं ट्रेनिंग यापूर्वी झालं 12 तारखेला अर्ध्या लोकांचं असणार आहे 13 तारखेला अर्ध्या आणि त्याचवेळी त्यांना वोटिंगची सुविधा मिळणार आहे. पोस्टल वोटिंग करण्याची सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहे. आपण युनायटेडमध्ये 4 रूम त्या ठिकाणी लावणार आहे की त्या 4 रूममध्ये त्यांना पोस्टल सुविधा जे आत्ता त्यांनी मागणी केली आम्ही वेगवेगळ्या मतदारसंघात ते कळवलेलं आहे. तिकडून 9 तारखेला पूर्ण राज्याचं शेअरिंग होणार आहे. पूर्ण राज्याचं एका ठिकाणी शेअरिंग होणार आहे की ज्या त्या मतदारसंघाचं ते लोक घेऊन येणार आणि ज्या त्या मतदारसंघाला वाटप करणार आणि ते आम्हाला 10 तारखेपर्यंत किंवा 11पर्यंत एक्सपेक्ट आहे आणि 12-13ला आम्ही या लोकांचं इथंच मतदान घेणार आहे. त्यांचं मतदान महाराष्ट्रात कुठे जरी असलं तरी आणि 12-13 या 2 दिवसाला जे वोटिंग होईल ते वोटिंग आपण ट्रेझरीमध्ये त्या ठिकाणी ठेवणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा जे इसेन्शियल सर्व्हिसमध्ये लोक आहेत ज्या वाहनं अधिग्रहित करतो किंवा वेगवेगळ्या इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत पोलीस आहेत त्यांचे जे वोटिंग आहे ते या इथं फॅसिलिटेशन सेंटरला 3 दिवस फॅसिलिटेशन सेंटरला वोटिंग असणार आहे. तेव्हा ते त्या ठिकाणी वोटिंग करू शकतील. या पद्धतीनं आपलं हे होम वोटिंगचं हे होणार आहे. त्याच्यानंतर 19 तारखेला युनायटेडच्या इथून आपलं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. 19ला सकाळी साधारणतः 7 ते 10 या वेळेमध्ये डिस्ट्रीब्युशन होईल. त्याही वेगवेगळ्या 46 रूममधनंच होणार आहे आणि त्यावेळीसुद्धा एखाद्याचं समजा 12-13ला वोटिंग करायचं राहून गेलं तर त्या दिवशीसुद्धा वोटिंग अवेलेबल असणार आहे 19 तारखेला. त्या दिवशी ते एखाद्या कर्मचाऱ्याचं जर वोटिंग पोस्टल राहिलं असेल तर ते त्या दिवशी करू शकतात. आणि 20 तारखेला मतदानाचा दिवस आहे आणि त्या दिवशी मग संध्याकाळी आपल्याला जी स्ट्रॉंग रूम आहे ती इथंच युनायटेडमध्ये 3 रूममध्ये आपण त्या सगळ्या मशीन ठेवणार आहोत. हे सध्या म्हणजे पूर्ण आपल्या इलेक्शनचा यापुढचा जो प्लॅन आहे 23 तारखेपर्यंतचा तो असा राहणार आहे. वोटिंग झाल्यानंतर काउंटिंगचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये किती तास लागतात पूर्ण सगळं काउंटिंग कंप्लीट व्हायला? 14 मशीन्स एकावेळी काउंट होणार आहेत. आपल्या साधारणतः 24 राऊंड होणार आहेत. तर 24 राऊंडमध्ये प्रत्येक राऊंडला 15 ते 20 मिनटं लागतील. म्हणजे एका तासाला 4 राऊंड पकडले तर 5-6 तासामध्ये काउंटिंग होईल. 8:30ला आपण EVMचं काउंटिंग सुरू करतो तर 6 तासामध्ये 5 ते 6 तासामध्ये होणं अपेक्षित आहे. सर ते चिन्ह तुम्ही देता ते उमेदवार मागणी करतात का तुमच्या अधिकारात? नाही, चिन्ह उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जामध्येच दिलेले असतात. आता फक्त काय आहे की नामनिर्देशन अर्जामध्ये जे राज्य पक्ष आहेत म्हणजे नॅशनल पार्टीज असतील किंवा राज्य पार्टी ज्या वर 6 दिलेल्या नॅशनल पार्टीज त्याच्या खालच्या 5 स्टेट पार्टीज त्यांचे उमेदवार आहेत त्यांना मागणी करायची गरज नाही. कारण की त्या पक्षांना दिले. आपल्याकडे 2 उमेदवार तसे होते प्रशांत बबन यादव आणि शेखर गोविंदराव निकम. ह्या दोघांना चिन्ह मागणी करण्याची गरज नाही. बाकी चौघांनी जे चिन्ह मागितलं होतं
त्यामध्ये 2 लोक असे होते की त्यांनी जे पहिला प्रिफरन्स मागितला होता ते त्यांच्यासाठी अवेलेबल होतं, म्हणजे एकच मागितलं होतं, एकाने शिट्टी मागितली होती, एकाने माईक मागितला होता. आणि उर्वरित जे 2 उमेदवार होते त्या दोघांनी ट्रम्पेट मागितलं. मग त्याच्यासाठी आपल्या इथं चिठ्ठी काढली, या ठिकाणी चिठ्ठी लहान मुलं त्यांच्यासमोरच चिठ्ठी काढली. त्या चिठ्ठीमध्ये प्रशांत भगवान यादव आहे, त्यांना ते ट्रम्पेट मिळालं. मग जे दुसरे कॅन्डिडेट होते शेखर गंगाराम निकम, तर त्यांना त्यांचा सेकंड प्रिफरन्स जो होता तो कॉलीफ्लॉवर होता, तो त्यांना आपण दिला. म्हणजे ही या पद्धतीनं आपण त्याचं वाटप करतो. हां, ते निवडणूक आयोगाने मधल्या 2-3 दिवसात बऱ्याचशा क्लिअर केल्या की आता त्यांनी तुतारी जागी ट्रम्पेट हा शब्द उल्लेख करायचा आहे. त्यासोबतच शिट्टीचा पण विषय तुमच्यापर्यंत आला असेल की जो शिट्टी विषय पण आपल्याकडे तो प्रॉब्लेम नव्हता. शिट्टी अपक्षाकडे होता आपल्या तो शिट्टी ॲक्च्युली ब्लॉक होता. स्टेट कमिशन म्हणजे तिकडच्या स्टेट पार्टीसाठी कमिशननं दिलं होतं. त्यामुळं शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा बहुजन विकास आघाडी असेल, या 2 पक्षाची खूप त्यामुळं अडचण झाली होती. मग त्याच्यानंतर कालच निवडणूक आयोगाने त्याच्यावर निर्णय घेतला की त्यांना जे सेक्शन 10 खाली जे शिट्टी दिलं होतं ते सेक्शन 10च्या खालनं विड्रॉ केलं. त्याच्यामुळे ते फ्री सिम्बॉल झालं. त्याच्यामुळे आपल्याकडे पण एकाने शिट्टी मागितली होती म्हणून आपण त्यांना शिट्टी देऊन टाकली. म्हणजे तिकडंही ज्या पार्टीने मागितलं त्यांना ते मिळून जाईल. सर, वोटिंग मशीनवरची जी नावं आहेत त्यांचा सिक्वेन्स कशावर ठरतो? त्यांचा जो सिक्वेन्स आहे, त्यांनी जे नामनिर्देशन पत्रावर दिले जातात त्याच्या मराठी अल्फाबेटनुसार ठरतात. पण त्याच्यामध्ये पण 3 सेक्शन आहेत. पहिला सेक्शन जो आहे तो नॅशनलाइज आणि स्टेट ज्या पार्टी आहेत त्या 11 त्यांचे उमेदवार पहिले कॅटेगरी असते. दुसरी कॅटेगरी जी असते ती नोंदणीकृत, म्हणजे ज्याला मान्यता नाही, वरचे मान्यता प्राप्त आहेत पक्ष. दुसरी कॅटेगरी जी आहे त्याच्यामध्ये नोंदणी केली पक्षाची पण त्याला मान्यता नाही आहे. मान्यता भेटायचे जे राज्य मान्यता किंवा राष्ट्रीय मान्यताचे जे निकष आहेत ते त्यांनी पूर्ण केलेले नसतात, तर त्यांची सेकंड कॅटेगरी आहे. आणि तिसरी कॅटेगरी अपक्षाची आहे. मग त्या कॅटेगरीमध्ये आपण त्यांच्या नावाच्या पहिले जे नाव आहे याच्यानुसार मराठी वर्णमालेपासून आपण लावतो. आता आपल्यात प्रशांत बबन यादव आणि शेखर गोविंदराव निकम याच्यामध्ये प आणि श ही 2 अक्षर आहेत. प आपल्या मराठी याच्यात अगोदर येतं म्हणून त्यांचा 1 नंबर आणि श हे नंतर येतं 2 नंबर. आपल्यात नोंदणीकृत कुठलाच पक्षाचे उमेदवार नाही आहे. आपल्यात 4 अपक्ष आहेत. मग 4 अपक्षामध्ये पहिल्याचं अनगा नाव आहे, त्याच्यामुळं ती असल्यामुळं ते अगोदर आलं. त्याच्यानंतर मग होतं 2 प्रशांत भगवान यादव, त्याचं प येतं आहे. पण नंतर महेंद्र म्हणून आहे. नंतर मग शेखर गंगाराम निकम, असे 4 कॅन्डिडेट. म्हणजे अशा पद्धतीने सगळीकडे लावली जाते. वाढलेली आहे. मागच्या आपल्याकडे 2,69,000 होती, आता म्हणजे 2,76,000 2,76,066. एक 1,500 वाढलेले आहे. 1,500. त्यावेळी मला काय 2,73,000 समथिंग मी सांगितलेली आकडेवारी. आता एक्झॅक्ट 2,76,066 झाले. शेवटच्या टप्प्यात मतदारांची नोंदणी केली त्यानंतर सुद्धा आपल्याकडून पडताळणी झाली ना, हो, ते त्या गावात राहतात की नाही वगैरे. नाही, आता विषय कसा होतो त्याच्यामध्ये जे असतात ना एकाच वेळेचे नसतात, ते 7 दिवसातले अर्ज असतात. 7 दिवसातले. आता काय झालं की 1 ऑक्टोबरला म्हणजे आता निवडणूक आयोगाने काय केलं की 3 महिन्याच्या पूर्वी कसं होतं 1 जानेवारीला ज्याला 18 वर्ष होती तोच नोंदणी करू शकत होता. गेल्या 1-2 वर्षात चेंजेस काय केले की आता 3 वर्षांनी आधी तयार 3 महिन्यांनी, म्हणजे 1 एप्रिलवाला पण 10 एप्रिलपर्यंत त्याचं नाव मतदार यादीत येणार, 1 जुलैवाल्याचं नाव 10 जुलैपर्यंत येणार, 1 ऑक्टोबरवाल्याचं नाव 10 ऑक्टोबरपर्यंत येणार. मग 1 ऑक्टोबरची काय नावं होती ज्याला 1 जुलैपासून 1 ऑक्टोबर ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्याला वर झाले त्याची 1 वर्ष जरी आधी अर्ज केला तर तो एका बकेटमध्ये पडलेला असतो. तो बकेटचा अर्ज आम्ही तेव्हाच प्रोसेस करू शकतो 1 ऑक्टोबर नंतर. मग फक्त म्हणजे त्यांनीच वाढले असं नाही, ही पण संख्या आहे. प्लस आपण काय केलं होतं की 16 ऑक्टोबरला आपण दोन्हीकडे BLOची बैठक घेतली होती. त्यांना सांगितलं होतं की 19 तारीख ही शेवटची तारीख आहे, त्यामुळे पुढच्या 2-3 दिवसात तुम्ही परत गावणी आहे लोक कोण शिल्लक राहिलेत का, की असं व्हायला नको की कोण वंचित राहिला आहे मतदानापासून. मग त्या 3 दिवसात पण सगळ्या BLOनी पण त्यांच्याकडे काही आधी प्राप्त झाले असतील किंवा काय परीक्षामुळे किंवा त्यांनी ऑनलाईन केले नसतील किंवा आणखी कोण राहिले असतील ते पण त्यांनी ऑनलाईन केले. त्यासोबत आपण प्रेस पण घेतली होती 15 तारखेला, प्लस राजकीय लोकांची बैठक घेतली. त्यांनाही आम्ही सांगितलं की मग त्या 2-3 दिवसात आणखी काय अर्ज ह्या सगळ्याच्याच माध्यमातून आले. मग त्याच्यामुळं आपली ती 1,500ची संख्या होती. मी त्यावेळी सांगितलं की प्रोसेस करायची 1,500 शिल्लक आहे.
तर ते प्रोसेस व्हायला आम्हाला 7 दिवसाचा अवधी असतो. त्यामुळे आम्ही 29 तारखेपर्यंत प्रोसेस केले. 29 लास्ट दिवस होता आणि 29ला ही फायनल झाली संख्या. होमवर्करची संख्या 5,000च्या वरती होती. नाही, ती संख्या होती 4,300 सिनियर सिटीजन होती आणि नाही 3,800 सिनियर सिटीजन होते आणि 1,700 दिव्यांग होती. तर दिव्यांगचं कसं आहे की दिव्यांगामध्ये जो कोणी मागेल आणि ज्याच्यासोबत त्याचं प्रमाणपत्र असेल 40%चं तरच त्याला आपण दिव्यांगाचं मान्यता देतो. आणि 3800 पैकी याच्यामध्ये काही लोक मयत होते किंवा म्हणजे 300 लोक मयत होते, 399 समथिंग, आणि 200 लोक जागेवरच नव्हते 2 वेळा व्हिजिट केल्यानंतर. असे 500-600 लोक दोन्हीमधले होते आणि जे उर्वरित जे केंद्रावर जाऊ शकतात त्यांनी भरून नाही दिलं. आपण दिव्यांगांचं वगैरे त्यांनी आता सर्वे केला ना आता सुद्धा आपल्या सरकार. नाही 1700 झालं ना. हां 1700 झालं ना. 1700 पर्यंत आपली लोक पोहोचली. हां सगळ्यांना दिलं ना. त्यातले फक्त 600 लोक जे मयत होते ते आणि मला वाटतं 502चा आकडा आहे तो मयत आणि नाही 602, 399 मयत होते आणि 203 लोक जागेवर सापडले नाहीत 2 वेळा जाऊन. पण आपण 2 वेळा त्यांना व्हिजिट करतो. मग हां होम व्हिजिट त्यांना 2 वेळा करतो हा फॉर्म द्यायला. तर 203 जागेवर सापडले नाहीत आणि 399 मयत होते. राऊटिंगच्या अगोदर एकदा फक्त आपण 5 मिनिटं बसलो बरोबर आहे. नाही आपल्या आहेत ना. आपण प्रेस नाही प्रेसच्या अजून आपण बैठक घेणार आहेत ना. ते मग सोबत नाही हां काय काय तारखेला आपण एकदा बसणार आहोत. 18 तारखेला, 18ला, 21ला आणि 25ला.